नमस्कार. मी डॉक्टर निलिमा शिसोदे, श्री पंचकर्मा अँड ब्युटी क्लिनिक, गोखलेनगर, सेनापती बापट रोड, पुणे. आपण मधुमेहापासून मुक्ती हेच आमचे ध्येय या सिरीजमध्ये गेल्या काही दिवसापासून बोलत आहे. त्यातलाच हा 14वा भाग. आपण मागच्या भागातही व्यायामाबद्दल बोललो. आताही आपण व्यायामाबद्दलच थोडंसं अधिक जाणून घेणार आहोत. आयुर्वेदात व्यायामाबद्दल काय सांगितलं आहे? व्यायाम कशाला म्हणतात? शरीर आयास जननम कर्म व्यायाम संज्ञितम. म्हणजे ज्याच्याने शरीराला कष्ट होणार आहे त्यालाच व्यायाम असं म्हणतात. म्हणजे आपल्या रोजच्याही काही ॲक्टिव्हिटी असतील की ज्याच्यात शरीराला कष्ट होणार असतील, शारीरिकदृष्ट्या काहीतरी व्यायाम होणार असेल, आयास होणार असेल, कष्ट होणार असतील, तर त्याला आपण व्यायाम असं म्हणणार. या व्यायामाचे काय फायदे सांगितलेले आहेत? तर लाघवम म्हणजे शरीराला एक हलकेपणा येतो. लाघवम कर्मसामर्थ्य. शरीराला हलकेपणा आल्यामुळे म्हणजे काय येतो तो? कारण की शरीरातलं चरबीचं प्रमाण कमी होतं, शरीरातला जडपणा जो आहे तो कमी होतो, कार्य करण्याला एक उत्साह येतो. त्यामुळे त्याला लाघव असं म्हटलं आहे. लघुता येते शरीराला. आणि कर्मसामर्थ्य म्हणजे काय? काम करण्याची शक्ती. आता जे आपण म्हणतो की व्यायामामुळे स्नायूंची लवचिकता वाढते, स्नायू पण त्यांचं बल वाढतं आणि स्नायूंचं बल वाढलं की आपोआपच काम करण्याची शक्ती देखील वाढते. तर लाघवम कर्मसामर्थ्य. स्थैर्य, एक शरीराला स्थिरपणा येतो, शरीराला एक स्टॅबिलिटी येते. कारण की स्नायूंचं पोषण, अस्थींचं पोषण म्हणजे हाडांचं पोषण, आपल्या मसल्सचं पोषण असं झालं की आपोआपच आपल्या शरीराला एक स्थिरता येते. शरीरामध्ये जे एक लॅक्सिटी असते, म्हणजे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये काय झालेलं असतं, स्नायू असे विस्विशीत, काम करण्याला असमर्थ, थकलेले अशा पद्धतीचे झालेले असतात. तर व्यायाम केल्याने याच्या नेमकं उलटं होतं की त्या स्नायूंची काम करण्याची शक्ती वाढते. म्हणून लाघवम कर्मसामर्थ्य. स्थैर्य. दुःख सहिष्णुता. दुःख सहिष्णुता म्हणजे दुःख सहन करण्याची शक्ती. म्हणजे प्रत्यक्ष दुःख आहे का, मनाचं दुःख असं नाही म्हणू शकत आपण. एक शरीराला जे कष्टदायक अशी काही गोष्ट असेल तर ते कष्ट सहन करण्याचं सामर्थ्य, ते कष्ट सहजपणे पार पाडण्याचं सामर्थ्य, काहीतरी काम तडीला नेण्याचं सामर्थ्य हे या व्यायामामुळे प्राप्त होतं. दोषक्षय म्हणजे काय? दोष जे वाढलेले दोष. आता मधुमेहामध्ये काय वाढलं आहे? वाढला आहे दूषित पातळ झालेला असा कफ आणि वाढली आहे ती चरबी, मेद. तर हा कफ आणि मेद कमी करण्याचं सामर्थ्य या व्यायामामध्ये आहे. दोषक्षयो. अग्निवृद्धिश्च. आपण बघितलं की मधुमेहामध्ये सुद्धा काय होतं आहे की तुमची पचनशक्ती ही कमी झालेली आहे. ग्रॉस पचनशक्ती म्हणजे तुम्ही काय अन्न जे घ्याल ते पचवायची ते पण कमी झालेली आहे. आणि धातू लेव्हलला म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र हे जे तयार व्हायला हवं आपल्या अन्नातून पोषक घटक मिळाल्यामुळे, ते सुद्धा रूपांतर करण्याची मेटॅबॉलिझमची शक्ती जी आहे ती कमी झालेली आहे. तर अग्निवृद्धिश्च म्हणजे काय? हा सगळा जाठराग्नी आणि धात्वाग्नी म्हणजे ग्रॉस आहाराचं पचन होऊन त्याचं शरीर घटकामध्ये रूपांतर होणं हेही कमी झालेलं आहे. आणि त्या चांगल्या रसधातू जो निर्माण झालेला आहे त्या रसधातूंपासून पुढचे रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र याचे जे चांगले धातू घटक निर्माण व्हायला हवेत ती शक्तीसुद्धा कमी झालेली आहे. त्यामुळे ती वाढायची असेल तर व्यायाम हा केलाच पाहिजे. दोषक्षयो अग्निवृद्धिश्च व्यायामात उपजायते. हे सगळे फायदे आपल्याला व्यायामामुळे होतात. मग आयुर्वेदामध्ये व्यायामाचे काय फायदे सांगितलेत आणखीन? की तुमच्या शरीराची कांती सुधारते. तुमचा चेहरा जो आहे तो एक दैदिप्यमान, ओजस्वी असा दिसतो. म्हणजेच काय? पेरिफेरल ब्लड सर्क्युलेशन हे चांगल्या प्रकारे वाढतं आणि त्याच्यामुळे तुम्ही ओजस्वी, तेजस्वी असे दिसता. तुमचं दिसणं, तुमचं काम करण्याची शक्ती हे सगळं तुमचं वाढलेलं असतं. आणखीन काय सांगितलेलं आहे व्यायामामध्ये? व्यायामामध्ये दुसरं म्हणजे तुमचं शरीर सामर्थ्य वाढतं, शरीराची शक्ती वाढते. मृजा म्हणजे शुद्धी हा एक त्याचा फायदा सांगितला आहे. म्हणजे काय? की
शरीरामध्ये काही दोष घटक असतील, काही चुकीचे घटक डिपॉझिट झालेले असतील. आजकाल आपण रक्ताच्या तपासण्या करून जे घटक शोधतो की हे अमुक एक वाईट घटक वाढलेले आहेत, तर त्यांचा निचरा होणं, त्यांचं पचन व्हावं, हे सगळं व्यायामाने साध्य होतं. मग कुठल्या प्रकारचे व्यायाम सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये मधुमेही व्यक्तींसाठी, ते आपण आज बघणार आहोत. तर मधुमेही व्यक्तींसाठी महत्त्वाचा व्यायाम सांगितला आहे तो म्हणजे नियुद्ध, म्हणजे रेसलिंग, म्हणजे युद्ध करणं, कोणाशी तरी कुस्ती लढवणं. तर म्हणजे काय, खूप जास्त कष्टदायक अशा पद्धतीचा व्यायाम मधुमेहींनी करणं अपेक्षित आहे. दुसरं आणखीन सांगितलेलं आहे शील निर्घात, म्हणजे दगडाशी रिलेटेड काहीतरी व्यायाम, म्हणजे दगड इकडनं तिकडे ढकलणे म्हणा, किंवा दगडाला एक मोठा अशी शिळा आहे असं समजा, तुम्ही त्याच्यावर हात दाबले आहेत आणि जोरात तुम्ही ते ढकलायचा प्रयत्न करीत आहात, अशा पद्धतीचं, म्हणजे हाताच्या स्नायूंचं बळ वाढवायचं, पायाच्या स्नायूंचं बळ वाढवायचं. आता कुस्ती लढण्यामध्ये तर सर्वांग व्यायाम अशा पद्धतीचा जो होतो, तर तसा व्यायाम सांगितलेला आहे. नंतर आणखीन सांगितलेलं आहे धावणे, पळणे. नंतर उपवास करायला सांगितले आहेत, उपाशी राहायचं आहे. नंतर उद्वर्तन करायला सांगितलं आहे. नंतर पोहण्याचा व्यायाम सांगितलेला आहे. आणि विहिरीमध्ये स्नान करणं किंवा पोहणं अशा पद्धतीचा व्यायाम करायला सांगितला आहे. जे गरीब लोक आहेत त्यांना कित्येक योजनं चाला असं एक सांगितलं आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे खरं म्हणजे की योजन म्हणजे काय आहे की 1280 किलोमीटर, तर कित्येक दिवस चालत राहायचं आहे. एक भिक्षुकी करून भिक्षुकी का बरं सांगितले, मिताहार, थोडंसंच अन्न घ्यायचं आहे आणि खूप योजने चालायचं आहे. तर ते 1280 किलोमीटर तुम्हाला जर चालायचं असेल एका वर्षभरामध्ये, तर त्यासाठी तुम्हाला 3.5 किलोमीटर रोज चालणं अपेक्षित आहे. म्हणजे आता आपण ते अगदी शब्दशः नको घ्यायला, पण आपण आजच्या युगामध्ये जर आपण त्याचा विचार करायचा म्हटला तर 3.5 किलोमीटर आपल्याला झपाझप चालणं हे अपेक्षित आहे. नंतर विहीर खोदणे वगैरे अशा पद्धतीचा व्यायाम सांगितलेला आहे. म्हणजे काय की खूप बागकाम करायचं आहे तुम्ही तुमच्या घरामध्येच, जी असेल छोटीशी बाग, तर ते बागेतलं काम किंवा घरातलं काहीतरी कष्टदायक काम, काहीतरी एखाद्या घरातल्या गोष्टीची स्वच्छता करणे, अशा पद्धतीचं काम करणे, असं एक सांगितलेलं आहे. तर हे केल्याने काय होणार आहे, एक सर्वांग सुंदर व्यायाम झाल्यामुळे आपोआपच तुमच्या स्नायूंची शक्ती वाढणार आहे. हा व्यायाम किती करायला सांगितला आहे, तर फक्त अर्धशक्ती व्यायाम करायचा आहे. अर्धशक्ती व्यायाम म्हणजे काय की व्यायाम करताना तुम्हाला अगदी तोंडाने श्वास घ्यायला लागतो आहे, अशी जेव्हा परिस्थिती येते तेव्हा तुमचा व्यायाम हा थांबवायचा आहे. तोंडाने श्वास घ्यायला लागतो आहे, कपाळावर घाम जमा झालेला आहे, एक तुमच्या अंगावर पण असा थोडासा घाम यायला लागलेला आहे, तोंडाने श्वास घेताय तुम्ही, आणि तुमचे हात पाय सगळीकडे तुम्हाला एक थोडंसं थकवा जाणवायला लागलेला आहे. तर त्या परिस्थितीत तुम्ही थांबायचं आहे. नाही केलं, समजा तुम्ही जिमप्रमाणे कंटिन्युअस व्यायाम करत राहिलेला आहात, तर अशावेळी काय होणार आहे, तर अशावेळी तुम्हाला असा खूप व्यायाम केल्यामुळे पुढे जाऊन अधिक वातवृद्धी, म्हणजे वात अधिक वाढला, प्रमाणापेक्षा जास्त वाढला. वात थोडा वाढवायचा आपल्याला, कफ आणि मेद कमी करायचं म्हटल्यावर, पण आता इथे खूप वात वाढला, त्याच्यामुळे क्षय म्हणजे अगदीच बारीक होणं, तृष्णा म्हणजे खूप तहान लागणं, शरीराला आतून एक कोरडेपणा येणं, खूप भूक लागणं, त्याच्या पुढे जाऊन उलटी, ॲसिडिटीसारखं, आम्लपित्त, श्वास, ज्वर, कास, शोष असे आजार त्यांनी सांगितलेत. जर तुम्ही अर्धशक्तीपेक्षा अधिक व्यायाम खूप काळ केला तर. म्हणजेच काय की 2-2, 3-3 तास जिम करणे, सतत जिम करणं, मध्ये ब्रेक न घेणं, हे आपल्याला अलाउड नाही. किंवा मॅरेथॉनसारख्या स्पर्धा करणं, हे सुद्धा आयुर्वेदाप्रमाणे सांगितलेलं नाही. एक प्रमाणात, ठराविक प्रमाणात व्यायाम आणि सातत्याने करायचं आहे. तर आपण मागे जे बोललो तेच आपण आता रिपीट करणार आहोत की आठवड्यातून 6 तास, 6 दिवस, रोज 1 तास अशा पद्धतीने आपल्याला व्यायाम करायचा आहे आणि तो सातत्याने करायचा आहे. हे महत्त्वाचं आहे. आता याच्याच पुढच्या भागात आपण मॉडर्न पर्स्पेक्टिव्हने कसा व्यायाम करायचा आहे ते बघणार आहोत. नमस्कार. आजच्या भागात एवढंच. थँक्यू. तुमचा दिव शुभ हो.
नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ गुड डे.